येणंच नाही किंवा खूप हेवी ब्लिडिंग होतं, महिन्यातून 2 वेळा पिरियड येणं किंवा खूपच कमी ब्लिडिंग होणं, असे जे बरेच आहेत ते सिम्पटम्स आहेत ते ह्या आजाराला अनुसरून असतात. अँटीबायोटिक रेझिस्टन्स म्हणजे काय? सेमच अँटीबायोटिक तुम्ही 10 वेळा घेतलं ते मग 11 वेळेला काम नाही करणार. मग आता तोच महिलांच्या शरीरामध्ये वाढल्यानंतर मग स्किनमध्ये चेंजेस व्हायला लागतात. स्किनमध्ये ऑइल प्रोडक्शन जास्त होतं. ऑइल जास्त झालं की मग पिंपल्स यायला लागतात. त्यानंतर मग मेल लाईक फीचर्स यायला लागतात, म्हणजे फेशियल हेअर. पीसीओडी मध्ये असं पण नाही की पिरियड्स येत नाही, पिरियड्स येतातही, पण पीसीओडी स्टील आजार असू शकतो. कारण जो मॅच्युअर झालेला आहे तो निघणार आणि पिरियड्स येणार, पण तरी पण सिम्पटम्स असतात. आणि स्किनवर मग तेच आहे की पिंपल्स येणं, स्किन खूप ऑइली होणं, पिगमेंटेशन, अनइव्हन स्किन टोन, तेच असं सगळं व्हायला लागतं. मित्रांनो, तर आजचा जो पॉडकास्ट आहे तो स्पॉन्सर्ड बाय अवनी या ब्रँडने आहे. अवनी हा ब्रँड एक अवॉर्ड विनिंग ब्रँड. त्याचबरोबर भारतभर 3.5 लाख महिलांनी हे प्रोडक्ट्स वापरले आहेत. अवनी टेस्टेड, इको फ्रेंडली, प्लास्टिक फ्री, केमिकल फ्री प्रोडक्ट्स आहेत. त्यांच्या रियुजेबल पॅड्स आणि पॅन्टी लायनरला पेटंट ग्रँट झालेला आहे. ऑर्गॅनिक कॉटन डिस्पोजेबल पॅड्स, मेन्स्ट्रुअल कप्स, इंटिमेट वाईप अशी फुल रेंज ते प्रोव्हाइड करतात. डिस्पोजेबल किंवा रियुजेबल तुमच्या कम्फर्टनुसार तुम्ही फुल रेंज प्रोडक्ट एक्सप्लोर करू शकता त्यांच्या वेबसाईटवर www.myawni.com. त्याचबरोबर फ्लिपकार्ट, अमेझॉन इकडेही ते प्रोडक्ट अवेलेबल आहेत. गोळाबेरीज 12 हा कोड वापरून तुम्ही 12% डिस्काउंटही घेऊ शकता. जसं मग आम्ही आज अवनीबद्दल सांगितलं, तर अवनीतर्फे तुम्हाला एक छोटंसं गिफ्ट हॅम्पर. थँक्यू सो मच. जसं आम्ही पण आमच्या क्लिनिकमध्ये बरेच जे काही केमिकल फ्री प्रॉडक्ट, स्पेशली जे मेन्स्ट्रुअल हायजीन रिलेटेड केमिकल फ्री किंवा एन्व्हायरमेंटल जे फ्रेंडली आहेत, एन्व्हायरमेंटल फ्रेंडली प्रॉडक्ट्स आहेत, त्याबद्दल बरंच प्रमोट करत असतो. तर डेफिनेटली म्हणजे मी हे यूज करेन आणि थँक्यू फॉर द गिफ्ट. थँक्यू. आणि स्पेशल थँक्स टू अवनी. तुम्हालाही अवनीचे असे प्रोडक्ट्स हवे असतील तर नक्कीच गोळाबेरीज 12 हा कोड वापरू शकता आणि प्रोडक्ट्स घरपोच मागवू शकता. बऱ्याचदा ऐकायला मिळतं किंवा बघायलाही मिळतंय सोसायटीमध्ये की खूप कमी वयात मुलींना पिरियड्स येत आहेत, किंवा जवळपास सोसायटीचा आजूबाजू तिथून ऐकायला मिळतं की 10 वर्ष 11 वर्ष येत आहेत म्हणून. एक तर प्रॉपर जुनं एज काय होतं आणि हे जर अर्ली पिरियड होत असेल तर ते का होत आहेत बुवा? आजकाल येस डेफिनेटली, म्हणजे बऱ्याच मुलींना खूप लवकर पिरियड येत आहेत. आमच्याकडे जे एक सगळ्यात यंगेस्ट पेशंट आहे ज्याला पिरियड आले ते 8 वर्षाचे, म्हणजे हे अगदी खूपच लवकर पिरियड झाले. तर ह्याला प्रिकॉशियस प्युबर्टी असं म्हणतात, म्हणजे खूप लवकर प्युबर्टी येणं. पण तुम्ही पाहाल की पिरियडचं जे आहे ते जनरेशन वाईज थोडे थोडे अर्ली येत चाललेले आहेत, कारण आजकालचे जनरेशन थोडंसं लवकर मॅच्युअर होत आहेत. तर अगदीच आपण आपल्या आजी बद्दल बोलू तर मग त्यावेळेला मे बी 16-17 ह्या एजला कदाचित पिरियड येत असतील. त्यानंतर पुढचे काही जनरेशन आहेत तिथे मग ते एज झालं 14-15, हळूहळू मग ते 12वर आलं. म्हणजे आता 10 to 12 हे एक आपण आयडियल म्हणतो. आयडियल मी म्हणेन 12 ठीक आहे, पण येतात म्हणजे बऱ्याच मुलींना 10 मध्ये पण येतात, त्याच्या आधी 9 वर्षामध्ये पण येतात. हे कुठेतरी म्हणेन की ते नॉर्मल नाहीये. म्हणजे अगदी 10 ते 12 मध्ये आलं तर स्टील इट इज ओके, पण त्या आधी नाही आले पाहिजेत. तो म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम डेफिनेटली आहे. सो प्रॉब्लेम काय? तर म्हणजे आता हे कसे सगळे हॉर्मोन्स रिस्पॉन्सिबल असतात ह्या सगळ्या गोष्टीसाठी. सगळ्यात मेजर मी म्हणेन की लेस फिजिकल ऍक्टिव्हिटी. ओके. म्हणजे अगदीच घराबाहेर आपण जास्त आता आजकाल म्हणजे मुलं पडतच नाही, अगदी गॅजेटवरच असतात. म्हणजे मोबाईलवरच खेळणं किंवा म्हणजे इनडोअरच असतात, आउटडोअर अजिबातच नाही. सगळ्यांना अगदी दारापर्यंत आता म्हणजे स्कूल बस येते. खेळणं खूप, कारण क्लासेसच एवढे जास्त असतात किंवा एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज एवढ्या असतात, तर त्यामध्येच वेळ जातो आणि नॉर्मल जे काही फिजिकल ऍक्टिव्हिटीज व्हायला पाहिजे त्या होतच नाही. तर हे एक मेजर रिझन आहे. आणि एक मी ह्याबद्दल व्हिडिओही बनवलेला आहे. सो व्हिटॅमिन डी ची डेफिशियन्सी हे एक खूप महत्वाचं म्हणजे कारण आहे ज्याच्यामध्ये अर्ली प्युबर्टी येणं. सो उन्हामध्येच जात नाही, म्हणजे मुलं खेळतच नाही, तर त्यामुळे मग ते सूर्यप्रकाश जर नाही मिळाला शरीरामध्ये, व्हिटॅमिन डीचं खूप खूप म्हणजे कार्य आहे आपल्या शरीरामध्ये. हॉर्मोन्स व्यवस्थित बनण्यासाठी, त्यांचं कार्य व्यवस्थित राहिलं पाहिजे, इम्युन सिस्टीमसाठी, अशा बऱ्याच याच्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन डी हवं असतं. आणि सूर्यप्रकाश हे त्याचा प्रमुख सोर्स आहे. सूर्यप्रकाश आपल्या स्किनवर पडला पाहिजे तरच ते व्हिटॅमिन डी आपल्या शरीरामध्ये बनतं. आणि मुलं बाहेर जात नाही, त्यानंतर म्हणजे इंडोरच आणि एका जागी भरपूर वेळ बसलेले असतात, ऍक्टिव्हिटीज नसतात, त्यामुळे ते हॉर्मोन सगळ्याच गोष्टी डिस्टर्ब होतात. आपल्या वेळेला आपण
स्कूलमध्ये चालत जायचो. म्हणजे बऱ्यापैकी किलोमीटर आपल्याला चालायला लागायचं. सायकल असायचे किंवा चालत जावंच लागायचं. किंवा इव्हन स्कूलमध्ये पण अशा ऍक्टिव्हिटीज म्हणजे कंपल्सरी असायच्या की ज्यामध्ये ते आपल्याला पार्टिसिपेट करावंच लागायचं. तर ओव्हरऑल म्हणजे आपल्या ऍक्टिव्हिटीज व्हायच्याच. लोकांकडे तेव्हा गाड्या नव्हत्या, म्हणजे सायकलच असायची किंवा पायीच जावं लागायचं. आता असं आहे की प्रत्येकाच्या घरामध्ये गाडी आहे. थोडंही कामं करतात आणि त्यांना असं वाटतं की मुलांना त्रास का, म्हणून थोडंही जाण्यासाठी, कुठेही जाण्यासाठी गाडीवरच जाणं. अगदी 1 किलोमीटर पण जायचं असेल तर गाडीवरच जाणं. चालणं खूपच कमी झालेलं आहे. तर फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी झालेल्या आहेत. आणि दुसरं एक की मग जंक फूडचं हे खूप वाढलेलं आहे. आता आपण म्हणजे हे नॉर्मलाइज केलेलं आहे की आठवड्यातून 1-2दा बाहेर खाणं इट इज अब्सोल्युटली नॉर्मलच. म्हणजे नाही खाल्लं तर म्हणजे त्याची चेष्टा केली जाते ज्या घरात नाही खात म्हणजे लोक. तर मग तिथे त्यांना असं की बेसिकली म्हणजे एकदा बाहेरचं खाणं किंवा बाहेरचं म्हणजे चांगल्या हॉटेलमध्ये जाऊन खाणं हे एक स्टेटस सिम्बॉल पण झालेलं आहे. आणि बऱ्याच जणांना वाटतं की आपल्या मुलांना ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला नाही मिळाल्या तर मुलांना आपण दिलं पाहिजे. पण ह्याचा परिणाम होतोय कारण मग सॉफ्ट ड्रिंककडे खूप कल आहे. पिझ्झा, बर्गर म्हणजे या सगळे असे जे काही रिफाईंड प्रोसेस फूड असतात पॅकेज फूड हे खूप खाल्ले जातात. आणि घरचं होम कुक फूड हे खूप कमी झालेलं आहे. तर ते अजिबात देऊ नये का, तर असं नाहीये. कमी प्रमाणात तुम्ही देऊ शकता पण खूप फ्रिक्वेंटली नाही दिलं पाहिजे. कारण त्यांच्या तेवढ्या ऍक्टिव्हिटीज नाहीये, तेवढं ते प्रोसेस नाही करू शकत किंवा त्याचा त्रास होतो मग त्यांना. तर म्हणून चाइल्डहुड ओबेसिटी पण खूप कॉमन झाले. लहान मुलं आजकाल म्हणजे ओबीज आहेत, ओव्हरवेट आहेत. इव्हन डायबिटीज सारखे आजार व्हायला लागलेले आहेत. आणि मग त्यामुळेच ते हॉर्मोन्स पण चेंज होत आहेत. तर कुठे ना कुठे हा सगळा इम्पॅक्ट आहे. म्हणजे ऍक्टिव्हिटीजच कमी झालेल्या आहेत, बाहेर जाणं अगदी कमी झालेलं आहे आणि जंक फूडचं इंटेक वाढलेलं आहे. तर या गोष्टी म्हणजे जसं आहे की आपण जर त्या हेल्दी आपण ठेवल्या, आपल्याला सगळे न्यूट्रिएंट्स मिळाले, आपल्या ऍक्टिव्हिटीज आपण व्यवस्थित ठेवल्या, तर मग हे कुठे ना कुठे आपण प्रिव्हेंट करू शकतो. पीसीओडी आणि पीसीएम, पीसीओएस आय गेस आणि त्याच्यानंतर पीएमएस, तर हे काय आहेत किंवा हे थोडंसं अजून एक्सप्लेन केले डीप मध्ये तर आम्हाला नक्कीच आवडेल. पिरियड संदर्भातले आजार. ओके. आता जसं आपण आपल्या पोटाच्या रिलेटेड आजार म्हणजे काय, गॅस होणं, ऍसिडिटी, ब्लोटिंग होणं, तर असे डिफरंट आजार आपल्याला रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचे पण आहेत. जसं की पीसीओडी, पीसीओएस, त्यानंतर थायरॉइडचे आजार आहेत, ओव्हरीज मध्ये सिस्ट बनणं, त्यानंतर एंडोमेट्रिओसिस, ऍडिनोमायोसिस, फायब्रॉइड, असे बरेच आजार आहेत जे रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचे आजार आहेत. आणि हे रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचे जे म्हणजे आजार होतात त्याची मग ती लक्षणं आहेत जे आपण आधी डिस्कस केली की पिरियड्स येणंच नाही किंवा खूप हेवी ब्लिडिंग होतं, महिन्यातून 2 वेळा पिरियड येणं किंवा खूपच कमी ब्लिडिंग होणं, असे जे बरेच आहेत ते सिम्पटम्स आहेत ते ह्या आजाराला अनुसरून असतात. पीसीओडी जो आता सर्वात कॉमन असा आजार आहे, म्हणजे 3 महिलांपैकी एका महिलेला आजकाल पीसीओडी आहे, इतकं कॉमन झालेलं आहे. तर पीसीओडी म्हणजे काय, आता त्याचा लॉंग फॉर्म आहे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिझीज. आणि पीसीओएस म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम. बेसिकली हे 2 एकच आहेत, पण मी म्हणेन सिव्हिअरिटीनुसार त्यांना असं वेगवेगळे नाव दिलेलं आहे. जसं माइल्ड असेल तर त्याला आपण डिझीज कॅटेगरीमध्ये टाकतो की बाबा एखाद दुसरा सिम्पटम आहे. सिंड्रोम म्हणजे खूप जास्त सिम्पटम्स असतात आणि बऱ्याच सिस्टीम त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतात, म्हणजे त्याच्यामुळे त्याला सिंड्रोम असंही म्हणतात. ह्याच्यामध्ये काय होतं, आता जसं नाव आहे पॉलिसिस्टिक, पॉली म्हणजे मल्टिपल, सिस्टिक म्हणजे सिस्ट, म्हणजे मल्टिपल सिस्ट ओव्हरीज मध्ये जेव्हा बनायला लागतात तेव्हा आपण त्या आजाराला पॉलिसिस्टिक म्हणतो. तर आता हे सिस्ट बनतात का, जसं आपण मेन्स्ट्रुअल सायकल सुरुवातीला जी डिस्क्राईब केली की आपल्या अंडाशयामध्ये काही एग्स ऑलरेडी असतात, ती मॅच्युअर होतात, त्यातला एकच मग डॉमिनंट फॉलिकल असतो, तो बाहेर पडतो. ही प्रोसेस नॉर्मली झाली पाहिजे. पण जेव्हाही आपले जे काही हॉर्मोन डिस्टर्ब होतात, स्पेशली 2 हॉर्मोन म्हणेन FSH आणि LH, हे जे ऍक्च्युअली ब्रेन प्रोड्यूस करत असतं, हे हॉर्मोन जेव्हा डिस्टर्ब होतात, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, म्हणजे फॉलिकल व्यवस्थित मॅच्युअर नाही झाले, ते बनले नाही व्यवस्थित, तर मग कुठेतरी काय होतं, त्या ओव्हरीज मध्ये काही असे इमॅच्युअर फॉलिकल्स राहून जातात. म्हणजे हे फॉलिकल किंवा सिस्ट म्हणजे ते ऍक्च्युअली एग्ज आहेत जे आपण पुढे जाऊन त्याचे सिस्ट किंवा गाठी बनतात. मग त्यांना आपण म्हणतो की पॉलिसिस्टिक, म्हणजे ते काय झालंय, ओव्हरीमधनं निघालेही नाहीये ते कारण इमॅच्युअर आहेत. कारण हॉर्मोन जे काही जर रिलीज झाले तर त्यांना ते मॅच्युअर करतात आणि मग त्यातला एखादा एग जो आहे तो बाहेर निघतो फर्टिलायझेशनसाठी. पण ही प्रोसेस म्हणजे कधी कधी निघतो ही एग
फर्टिलायझेशनसाठी, पण बाकीचे बरेच असे जे आहेत की ते इमॅच्युअर किंवा हाफ मॅच्युअर झालेले असे बरेच एग्स ते ओव्हरीमध्येच राहतात. त्यामुळे मग त्यांचे मग पुढे जाऊन त्या गाठी बनायला लागतात आणि अशा बऱ्याच जेव्हा गाठी बनतात मग त्याला आपण पॉलिसिस्टिक असं म्हणतो. त्याचं जसं कारण आहे की तो हॉर्मोनल इम्बॅलन्स मेजर आता LH आणि तुम्ही म्हणाल की LH FSH हॉर्मोन मग का डिस्टर्ब होतो, त्याच्याने का सिस्ट बनतात. सो ह्याचं मेजर कारण आहे इन्सुलिन रेझिस्टन्स. आता हे कम्प्लिटली हा इन्सुलिन हॉर्मोन म्हणजे बऱ्याच जणांना वाटते की तो कम्प्लिटली अनरिलेटेड आहे ह्याचा, तर ह्याचं कसं डिस्टर्ब होईल ह्याच्याने. तर इन्सुलिन ऍक्च्युली म्हणजे हा आपण डायबिटीस मध्ये ऐकतो, डायबिटीस या आजारामध्ये शुगर किंवा त्याच्याशी रिलेटेड गोष्टींमध्ये तो ऐकला जातो. येस. सो इन्सुलिनचं काम काय असतं, आपण जेव्हाही काही खातो तर शुगर ब्लडमध्ये एक शुगर एका लेवलला मेंटेन ठेवणं, जर म्हणजे ती वाढली मग आपल्याला डायबिटीस होतो. तर ते वाढू नये म्हणून इन्सुलिन जो हॉर्मोन आहे तो रिलीज होत असतो, पॅनक्रियाज ते रिलीज करतात आणि ही प्रोसेस कंटिन्यू प्रत्येकाच्या शरीरामध्ये होतच असते. अशा गोष्टी म्हणजे आपण सतत खाणं, शुगर वाले पदार्थ जास्त खाणं किंवा जंक फूड जास्त खाणं, प्रोसेस फूड्स, अशा गोष्टी जास्त खायला लागलो, इन्सुलिन बॉडीला जास्त बनवायला लागतं. म्हणजे आधी जर 2 युनिटनीच काम होत असेल तर ते 4 युनिट बनायला लागतं. तर इन्सुलिन जेव्हा बॉडीला जास्त बनवायला लागत असेल तर कुठलीही गोष्ट जेव्हा हळूहळू ती जास्त बनवायला लागते म्हणजे ती काम नाही करत म्हणून बॉडीला जास्त बनवायला लागते. जसं आपण अँटीबायोटिक रेझिस्टन्स असं म्हणतो. अँटीबायोटिक रेझिस्टन्स म्हणजे काय, सेमच अँटीबायोटिक तुम्ही 10 वेळा घेतलं ते मग 11 वेळेला काम नाही करणार. सो सेम गोष्ट, इन्सुलिन सतत प्रोड्यूस होऊन बॉडीला जेव्हा जास्त इन्सुलिन बनवायला लागतं त्या प्रक्रियेला इन्सुलिन रेझिस्टन्स असं म्हणतात. आणि इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे कसं आहे, आता शरीरामध्ये इन्सुलिनची लेवल जास्त आहे, इन्सुलिन जसा वाढला तसा मग तो हॉर्मोन्सला डिस्टर्ब करायला लागतो. आणि स्पेशली एक जो हॉर्मोन आहे, जो मेल हॉर्मोन आहे टेस्टोस्टेरॉन, हा महिलांच्या शरीरामध्ये पण असतो, पण तो कमी प्रमाणात असतो. याचा एक प्रॉमिनंटली एक फिमेल हॉर्मोन असतो आणि प्रॉमिनंटली एक मेल हॉर्मोन असतो. तर फिमेल हॉर्मोन आहे त्याला इस्ट्रोजन म्हणतात, जो ऍक्च्युअली पुरुषांमध्ये पण असतो पण कमी प्रमाणात असतो. तसंच टेस्टोस्टेरॉन प्रॉमिनंटली मेल हॉर्मोन आहे पण तो थोड्या प्रमाणात महिलांच्या शरीरामध्ये पण असतो. तर इन्सुलिन आणि टेस्टोस्टेरॉनचं कनेक्शन आहे. जेवढं इन्सुलिन वाढतं तेवढं ते टेस्टोस्टेरॉनला स्टिम्युलेट करतं, तो अजून जास्त प्रोड्यूस व्हायला लागतो. मग काय होतो, मेल हॉर्मोन महिलांच्या शरीरामध्ये वाढायला लागतो मग. बरोबर आहे. म्हणून PCOD मध्ये किंवा PCOS मध्ये असे जे सिम्पटम्स दिसतात, पहिली गोष्ट तर स्किन चेंज होते. आता तुम्ही बघाल पुरुषांची स्किन वेगळी असते, महिलांची स्किन वेगळी असते. महिलांची स्किन पातळ असते, बरोबर आहे, आणि पुरुषांची स्किन थोडी जाड असते, रफ असते, ऑइली असते. तर हे सगळं होतं टेस्टोस्टेरॉन हॉर्मोनमुळे. मग आता तोच महिलांच्या शरीरामध्ये वाढल्यानंतर मग स्किनमध्ये चेंजेस व्हायला लागतात. स्किनमध्ये ऑइल प्रोडक्शन जास्त होतं, ऑइल जास्त झालं की मग पिंपल्स यायला लागतात. त्यानंतर मग मेल लाईक फीचर्स यायला लागतात, म्हणजे फेशियल हेअर, म्हणजे अप्पर लिप्स मध्ये हेअर वाढायला लागतात किंवा चिन साईडला हेअर वाढायला लागतात. त्याला हर्सुटिझम असं म्हणतात. म्हणजे मग मेल्सचे फीचर्स शरीरामध्ये यायला लागतात. आणि मग टेस्टोस्टेरॉन वाढला, बाकीचे हॉर्मोन डिस्टर्ब झाले की मग पिरियड्स येणं पण कमी होतं. पिरियड्स ऍब्सेंटच होतात, पिरियड्स येतच नाही, अशा बऱ्याच गोष्टी, म्हणजे हे सगळी मग ते प्रॉब्लेम चालू होते. बरोबर. तर हे ऍक्च्युली जसं म्हणालो आपण मग शेवटी मूळ याच्याकडे गेलो की कॉज आहे इन्सुलिन रेझिस्टन्स. इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे खाणं तुमचं, नंतर तुम्ही अशा गोष्टी खाता ज्याच्यामध्ये बॉडीला खूप इन्सुलिन बनवायला लागतं, प्लस ते बर्नही होत नाही, तुमच्या ऍक्टिव्हिटीज पण नाही आहेत. तुम्ही जर खूप ऍक्टिव्हिटी केली असतं तर कुठे ना कुठे बॉडीने ते बर्न केलं असतं, बॉडीला इन्सुलिन बनवायची गरज नव्हती. स्वतः इन्सुलिनही बनवायला लागतंय आणि ते बर्नही बाहेर होत नाही. तर ही सगळ्या प्रोसेसमुळे मग तो PCOD हा आजार होतो. असं आहे. जर PCOD आहे एखाद्या महिलेला किंवा एखाद्या मुलीला, तर त्यांना कुठले कुठले बाकीच्या गोष्टी होऊ शकतात किंवा कुठल्या आपण सिम्पटम्स किंवा आजार म्हणू शकतो, किंवा जसं की हेअरशी रिलेटेड किंवा स्किनशी रिलेटेड अशा काही गोष्टी घडतात का, किंवा स्टमकशी रिलेटेड अशा काही गोष्टी घडतात? PCOD कारण ह्याच्यामध्ये जसं मी सांगितलं 2 प्रकार आहेत, PCOD आणि PCOS. तर PCOD ह्यामध्ये कधीतरी एखाद दुसरा सिम्पटम असतो. खूप जणांना इव्हन PCOD मध्ये असं पण नाही की पिरियड्स येत नाही, पिरियड्स येतातही, पण PCOD स्टील आजार असू शकतो. कारण जो मॅच्युअर झालेला आहे तो निघणार आणि पिरियड्स येणार, पण तरी पण सिम्पटम्स असतात. म्हणजे जसं बाकी सिम्पटम्स असतात, फेशियल हेअर असतात किंवा केस खूप गळणं. आता हे का होतं, टेस्टोस्टेरॉन या हॉर्मोनमुळेच. टेस्टोस्टेरॉन हॉर्मोन वाढलेला आहे. बॉल्डनेस तुम्ही कधी बघाल महिलांमध्ये येत नाही, पुरुषांमध्ये येतो. अगेन त्याचं कारणच टेस्टोस्टेरॉन हॉर्मोन आहे. मेल पॅटर्न बॉल्डनेस म्हणजे अगदी पुढचे केस जाणं, हेच लक्षणं महिलांमध्ये पण दिसतात. हेअर थिनिंग चालू होतं, जे पार्टिशन असतं ते वाईड व्हायला लागतं. आणि स्किनवर मग तेच आहे की पिंपल्स येणं, स्किन खूप ऑइली होणं, पिगमेंटेशन, अनइव्हन स्किन टोन, तेच असं सगळं व्हायला लागतं. त्यानंतर इन्सुलिनमुळे मग काय वजनही वाढायला लागतं.
इन्सुलिन रेझिस्टन्सचा जो प्रॉब्लेम होतो, स्पेशली बेली फॅट म्हणजे पोटावरची चरबी वाढणं किंवा थाईज जवळ फॅट्स वाढणे, तर असे सिम्पटम्स दिसायला लागतात. त्यानंतर पिरियड रिलेटेड तर आहेत, म्हणजे आयदर खूप हेवी ब्लिडिंग होते, पेनफुल असू शकतात पिरियड, की पिरियड येणारच नाही, आणि इवन गॅस्ट्रिक इश्यूज पण असू शकतात. इस्ट्रोजन हा हॉर्मोन आहे, तो कुठेतरी इम्बॅलन्स झाला तर ब्लोटिंग होणं, कॉन्स्टिपेशन होणं हे पण होतं. आणि प्रमुख म्हणजे मेंटल हेल्थ, म्हणजे चिडचिड होणं, मूड स्विंग्स होणं, हे खूपच कॉमनली पाहिलं जातं पीसीओडी मध्ये. आणि इस्ट्रोजन हा जो फिमेल हॉर्मोन आहे, म्हणूनच महिलांना जसं पीएमएस येतो, जसा इस्ट्रोजन जेवढा इम्बॅलन्स होतो तसे सिम्पटम्स येत असतात. तर मग ह्यामध्ये पिरियडमध्ये कसं टाइमिंग असतात, म्हणजे 1-2 दिवस राहतात, नंतर नॉर्मल होऊन जातं, किंवा जास्तीत जास्त आठवडाभर राहतील. पण इथे मग कंटिन्यू ती सायकल चालूच असते, म्हणजे अगदी स्वभाव चेंज होऊन जातो, चिडचिड खूपच वाढून जाते, तर मेंटली पण ते अफेक्ट होऊ शकतं. अशा बऱ्याच सिस्टीमला ते अफेक्ट करू शकतं. किंवा अशा मल्टिपल सिस्टीम इन्व्हॉल्ड असतात ना, की स्किन पण खराब होतीये, किंवा रिप्रोडक्टिव्ह सिस्टम पण हे झाले, त्याचे पण सिम्पटम्स येत आहेत, हेअर लॉस होतोय, असे बरेच जेव्हा वेट पण वाढते, असे मल्टिपल जेव्हा सिस्टम्स इन्व्हॉल्ड होतात, मग त्याला म्हणतो पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम. तो सिंड्रोम होऊन जातो, कारण एवढ्या सगळ्या सिस्टम्स इन्व्हॉल्ड आहेत. आता बऱ्याच असं बघितलं जातं महिलांमध्ये किंवा ऑफिस कलिग्स मध्ये किंवा ह्यांच्यामध्ये, ओके मला पीसीओडी आहे किंवा पीसीओएस आहे, आता तो काय बराच होणार नाही, तो एक्सेप्टन्स लोक करतात आणि दे आर ओके विथ दॅट, असं चालू होतं. मग खरंच तसं आहे का, की तो ट्रीटेबल आहे की नॉन ट्रीटेबल आहे, आणि जर ट्रीटमेंट हवी असेल तर कुठे आणि कशा कशा त्या केल्या पाहिजेत? सो आपण जर आपल्याला माहिती आहे की ते कशामुळे होतं, तर डेफिनेटली आपण त्याला ठीक करू शकतो. आता सगळ्यांनाच आता माहिती झालंच असेल की हे इन्सुलिन रेझिस्टन्समुळे होतं. तर ह्याची 2 प्रकारे ट्रीटमेंट दिली जाते. आम्ही जसं आमच्या क्लिनिकमध्ये थोडं होलिस्टिक वेने त्याला ट्रीट करायचा प्रयत्न करतो, म्हणजे जे कॉज आहे किंवा कशामुळे होतं आपण तिथे लक्ष देऊन आणि त्याला बेटर करणं, ह्याच्याकडे आमचा मोस्टली कल असतो. येस. पण बाकी ठिकाणी किंवा मॉडर्न मेडिसिन्स मध्ये सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट जास्त दिली जाते. म्हणजे पिरियड्स येत नाहीयेत तर मग पिरियड येण्यासाठी मेडिसिन्स दिले जातात. मग तो 21 डेचा कोर्स असतो, म्हणजे तुम्ही 3 महिने 6 महिने किंवा वर्षभर पण अशा बऱ्याच महिला ते घेत असतात. पण ते टाइमिंग असतं, म्हणजे अगदीच जेवढ्या वेळासाठी ते मेडिसिन्स घेतात तेवढ्या वेळापुरतच ते ठीक असतं. पिरियड्स येतात पण मग जसे मेडिसिन्स बंद होतात ते पुन्हा त्रास चालू होतो. ते जे पिरियड्स येतात ते त्या मेडिसिनमुळे येतात, म्हणजे नॉर्मल हॉर्मोन्स काही व्यवस्थित होत नाही. ते जे होतात सिंथेटिक हॉर्मोन किंवा आर्टिफिशियल हॉर्मोन्स घेतली जातात आणि त्यामुळे मग ते पिरियड्स येत असतात. मग आपण ह्याला कसं रूट कॉजला तर ठीक करत नाहीये, त्यामुळे तो बरा होत नाही. तर आपण बेटर डेफिनेटली करू शकतो. किंवा काही महिलांना जसं स्किनचे सिम्पटम्स असतील मग ते स्किन स्पेशलिस्टकडे जाणार. पिंपल्स म्हणूनच जे आम्हाला मेसेजेस पण येतात ना, की आम्ही पिंपल्सचे एवढे वर्ष झाले ट्रीटमेंट घेतो, बरं नाही होत. त्याचं कारण आहे तुम्ही सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट घेता. म्हणजे पिंपल्स आहे तर वरून काहीतरी लावणं किंवा फक्त पिंपल्ससाठी घेणं, पण पिंपल्स तुमच्या हॉर्मोन्स इम्बॅलन्समुळे होत आहेत किंवा पीसीओडी मुळे होत आहेत, तर ते जोपर्यंत बरं होत नाही पिंपल्स जाणार नाही. हेअर लॉस आहे तर हेअर लॉसचे पण बरेच जण ट्रीटमेंट घेत असतात, पण ते तेवढ्या पुरतं किंवा बऱ्याच जणांना इव्हन ट्रीटमेंट घेऊन पण काही फरक तेवढा पडत नाही. तर ह्याला बरं करण्यासाठी होलिस्टिक वेने मी म्हणेन की आम्ही जसं आहे की आता इन्सुलिन रेझिस्टन्सला ठीक करण्यासाठी एक पर्टिक्युलर डाएट दिलं जातं. त्यानंतर आम्ही मेंटल हेल्थकडे पण बऱ्याच लक्ष देतो, म्हणजे योगा करणं, मेडिटेशन करणं. तर स्पेसिफिक आम्ही प्रत्येक आजारासाठी असे योगाचे व्हिडिओज बनवलेले आहेत. आम्ही ते रेकमेंड करतो की तुम्ही ह्या गोष्टी फॉलो करा. त्यासोबत जे आता सगळ्यांनाच माहिती आहे की सेफ एक ट्रीटमेंट म्हणजे होमिओपॅथिक ट्रीटमेंट आहे. तर होमिओपॅथीमध्ये पण असे बरेच मेडिसिन्स आहेत की पीसीओडी सारख्या आजारासाठी, थायरॉइड किंवा बऱ्याच अशा मेजर आजारांसाठी जिकडे मॉडर्न मेडिसिनसाठी लाईफ लॉंग मेडिसिन रेकमेंड केले जातात, तिकडे होमिओपॅथी जर घेतलं तर लाईफ लॉंग मेडिसिन्स घेण्याची गरज नाही पडत. मी कम्प्लिटली अगेन्स्ट नाहीये अलोपॅथी किंवा मॉडर्न मेडिसिन्सच्या, पण जिथेही गरज आहे तिथे घेतलं पाहिजे आपण. जिथे नाहीये, आता अशा सगळे आजार आहेत जिथे ते बरं नाही कदाचित करू शकणार, त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टींसाठी ऍटलिस्ट होलिस्टिक वेनी बघायला पाहिजे. रूट कॉज जाऊन अनालिसिस करून पुढे मेडिसिन घेतलं. नक्कीच. जसं आपण रेग्युलर एक्सरसाइज, कुठल्या फॉर्मची एक्सरसाइज केलं पाहिजे, कुठलं एक्झॅक्टली डाएट घेतलं पाहिजे, न्यूट्रिशनचा पण सपोर्ट आहे, काही आम्ही सप्लिमेंट्स रेकमेंड करतो. तर अशा सगळ्या गोष्टींनी आम्ही बऱ्याच पीसीओडीच्या केसेस आम्ही कम्प्लिटली क्युअर केलेल्या आहेत. त्यामुळे असं नाही की पीसीओडी आता मला झालाय तर तो काही बरा होणार नाहीये आणि मी एक्सेप्ट करते आणि हेच असंच राहणार आहे, म्हणजे पिंपल्स आता बरेच नाही होणार, असं नाहीये. आपण होलिस्टिक वेनी त्याला प्रॉपर डाएटनी, प्रॉपर न्यूट्रिशनच्या सपोर्टनी कम्प्लिटली ठीक करू शकतो. पीसीओडी, पीसीओएस म्हणजे त्यातून तुम्ही जे डिसीजेस किंवा आजार असू शकतात ते कव्हर केले. त्याचबरोबर बोलताना एकदम थायरॉइड बद्दल बोलत, आणि मी आता बघतो माझ्या आजी झालं माझी किंवा माझ्या आजीच्या एजचे जे आहेत किंवा मावशींच्या एजचे आहेत, त्यांच्याकडे बऱ्याच मध्ये थायरॉइड पण दिसतो.
मग त्याच्याबद्दल थोडंसं ऐकायला आवडेल. मग त्याचा आणि मासिक पाळी किंवा पिरियडचे काही संबंध आहेत? बरोबर. सो थायरॉइड हा आजार नाही, थायरॉइड हे ग्लँड आहे. करेक्ट. आणि थायरॉइडचे जे आजार होतात त्यांना हायपोथायरॉइडिझम आणि हायपरथायरॉइडिझम हे आजार आहेत, जे कॉमन आहेत. थायरॉइड असा आहे की हा मेजर आपले मेटाबॉलिझम म्हणजे बॉडीचं वजन नियंत्रणात आणणं, त्यानंतर हार्टचं फंक्शन आणि बाकी हॉर्मोन्सवर नियंत्रण ठेवणं हे त्याचं एक बेसिक काम आहे. आणि थायरॉइड जो ग्लँड आहे तो T3 आणि T4 हे हॉर्मोन्स बनवतो. आणि मग हे हॉर्मोन्स पुढे जसं सांगितलं की त्या मेटाबॉलिझम, वजन किती असलं पाहिजे, वेट मेंटेन करणे, या सगळ्या गोष्टीवर नियंत्रण ठेवत असतं. तर जर मग तो एक आजार झाला हायपोथायरॉइडिझम, हायपो म्हणजे अंडर ऍक्टिव्ह, म्हणजे थायरॉइड ग्लँड जर काम करत नसेल त्या आजाराला हायपोथायरॉइडिझम म्हणतात. आणि थायरॉइड ग्लँड जर ओव्हर ऍक्टिव्ह झाला, जास्त प्रमाणात हॉर्मोन्स बनवतो, त्याला हायपर थायरॉइडिझम असं म्हणतात. तर म्हणून दोघांमध्ये सिम्पटम्स वेगळे वेगळे आहेत. जसं हायपोथायरॉइडिझम मध्ये वजन वाढतं, त्यानंतर पिरियडचे प्रॉब्लेम तर दोन्हीमध्येच होतात, त्यानंतर हेअरफॉल होणं, तर अशा बऱ्याच म्हणजे आजार त्याच्यामध्ये होऊ शकतात. थकवा जाणवतो, स्पेशली म्हणजे ह्याच्यामध्ये कसं आहे की ओव्हरऑल बॉडीच्या ऍक्टिव्हिटीज थोड्याशा स्लो डाऊन होऊन जातात. थायरॉइड जो हॉर्मोन डिस्टर्ब झाल्यामुळे पिरियड्स डिस्टर्ब होतात, पिरियड्समुळे थायरॉइड नाही होत. सो कारण थायरॉइड ग्लँड जसं आपण म्हणालो की थायरॉइड ग्लँड जो आहे तो बाकीच्या हॉर्मोन्सवर नियंत्रण ठेवतो. तर थायरॉइड ग्लँड किंवा थायरॉइडचे हॉर्मोन्सच डिस्टर्ब झाले तर मग ते बाकीचे हॉर्मोन्सही डिस्टर्ब होतात. आणि त्याचा वन ऑफ द सिम्पटम आहे की मग पिरियड्स रेग्युलर येणं. म्हणजे याच्यामध्ये हेवी पिरियड्स पण असू शकतात किंवा पिरियड्स अगदी ऍब्सेंट पण असू शकतात. तर थायरॉइडमध्ये सगळ्यात कॉमन जो आहे तो हायपोथायरॉइडिझम आहे, म्हणजे अंडर ऍक्टिव्ह थायरॉइड हेच होतं. आणि हे होण्याचं मागचं जे जवळजवळ 70-80% जे कारण आहे ते म्हणजे स्ट्रेसच आहे. जेनेटिक आहे डेफिनेटली, म्हणजे जर फॅमिलीजमध्ये ते जर असेल कोणाला तर होऊ शकतो, पण मेजर जे कारण आहे ते म्हणजे स्ट्रेस आहे. आणि एक जो ऑटो इम्युन पण एक कंडिशन असू शकते. ऑटो इम्युन म्हणजे आपली इम्युन सिस्टीम थायरॉइड ग्लँडवर अटॅक करते आणि त्यामुळे जो आजार होतो त्याला हाशिमोटोज हायपोथायरॉइडिझम असं म्हणतात. म्हणजे तो पण एक अंडर ऍक्टिव्ह थायरॉइडचाच प्रकार आहे, पण तो इम्युन सिस्टीम डिस्टर्ब झाल्यामुळे होऊ शकतो. आणि मग थायरॉइड हॉर्मोन किंवा थायरॉइड ग्लँड त्याचं जर काही प्रॉब्लेम होत असेल तर मग त्यामुळेचे बाकीचे सिम्पटम्स जसं म्हणाले की पिरियड्स मग इरेग्युलर येणं, वजन वाढणं, हेअरफॉल होणं, थकवा जाणवणं, हे सगळे सिम्पटम्स मग त्याचे ते दिसू शकतात. आणि हायपरमध्ये मग वजन कमी होतं, हार्टबीट खूप फास्ट होऊन जाते. तर असे काही जे इव्हन पिरियड डिस्टर्ब होतात असे वेगळे सिम्पटम्स, अपोजिट सिम्पटम हायपर मध्ये येतात. थँक्यू. म्हणजे हे खूपच ऍक्च्युअली इम्पॉर्टंट होतं, कारण बऱ्याचदा असं ऐकलं होतं की पिरियडमुळे थायरॉइड झालाय किंवा पिरियडमुळे हे झालंय, पण आता ते क्लिअर झालं नक्कीच. आता मला शेवटीकडे यायचंय, तर मला विचारायला आवडेल की सेफ वीज टू प्लॅन पिरियड्स आणि त्याच्यासाठी हेल्दी लाईफस्टाईल मध्ये तुम्ही काही सजेस्ट कराल की फूड असेल किंवा काही गोष्टी असतील तर त्या कशा असल्या पाहिजे? पिरियड्स व्यवस्थित आले पाहिजेत किंवा त्याच्या रिलेटेड काही त्रास नाही झाला पाहिजेसाठी काही बेसिक गोष्टी जर केल्या तर त्याचा फायदा सगळ्यांनाच होईल. मला असं वाटतं यातल्या बऱ्याच गोष्टी सगळ्यांना माहिती असतात पण ते एवढं फॉलो केलं जात नाही जस्ट बिकॉज ऑफ दी लाईफस्टाईल. म्हणजे आता प्रत्येकाचंच बघा, एका जागी खूप वेळ बसणं, कारण जे काही जॉब पण आहेत IT सेक्टरमध्ये, सॉफ्टवेअरमध्ये, एका जागी बसणं, स्क्रीन टाइम खूप जास्त असतो आणि ऍक्टिव्हिटीज कमी असतात. तर सगळ्यात पहिलं मी म्हणेन की आपल्याला चाललंच पाहिजे. आपली बॉडीचं मेकअपच तसं झालेलं आहे. तुम्ही बघा, जे जे जॉईंट हलतायत आपले किंवा बेंड होत आहेत ते हल्लेच पाहिजे. तर त्यामुळे चालणं तर खूप, म्हणजे अगदीच तुम्हाला वेळ नसेल मिळत, तुम्ही 20 मिनिट्स जा, हाफ एन आवर जा, सकाळी जा, संध्याकाळी जा, पण चालू करा. जस्ट ऍटलिस्ट चालण्यापासून, म्हणजे एक ऍक्टिव्हिटी चालू करणं कुठली पण. तुम्हाला रोज नसेल जमत तर सुरुवात करा की बाबा आठवड्यातनं मला 3 वेळा तरी मी चालायला जाईन, सकाळी जाईन, संध्याकाळी जाईन, कुठला पण एक वेळ फिक्स करून जाऊ शकतात. दुसरं, आणि जर जिम मध्ये गेलं तर खूपच चांगलं आहे, रेग्युलर जर ते जाऊ शकलो. पण म्हणेन की कधी कधी काय होतं, आपण जिम जॉईन करतो आणि ती इनिशियल एक्साइटमेंट असते आणि नंतर आपण सोडून देतो. पण कधी चालू करताना ना स्टेप बाय स्टेप गेलं पाहिजे. एक गोष्ट करायची, ती जर अचीव्ह झाली तर मग सेकंड गोष्ट घेतली पाहिजे. किंवा आपण पहिल्यांदा ठेवायचं की मी 3च वेळा पहिलं फॉलो करेन, मला 3 वेळा आठवड्यातून जायला होतं का, किंवा चालायला का कुठली पण फॉर्म ऑफ एक्सरसाइज होते का. ते नाही तर योगा आहे, तर कुठल्या ना कुठल्या फॉर्मचा एक एक्सरसाइज प्रत्येकाने केलं पाहिजे. मी माझ्या बऱ्याच व्हिडिओजमध्ये हे पण बोलत असते की स्टडीजमध्ये असं हे आहे की फक्त 5%च लोक एक्सरसाइज करतात, बाकी करतच नाही. तर मग आपण तेच की त्या कॅटेगरीमध्ये गेलं पाहिजे. आपली एक्सरसाइज पहिल्यांदा लोकांच्या ऑटोमॅटिक एक्सरसाइज होऊन जायच्या, कारण चालणं भरपूर व्हायचं
गाड्या नव्हत्या, कामं कशी होती आणि शेतामध्ये काम करायचे. त्यामुळे ऑटोमॅटिक एक्सरसाइज होऊन जायच्या. आपल्याला तसं आता नाहीये. आपलं खाणं भरपूर आहे आणि तेवढीच ऍक्टिव्हिटी कमी आहे. त्यामुळे पहिलं ते केलं पाहिजे की ऍक्टिव्हिटीज वाढवल्या पाहिजेत. आणि जेवढं आपण ऍक्च्युली एक्सरसाइज करतो, ऍक्टिव्हिटीज करतो, बॉडीचं सर्क्युलेशन व्यवस्थित होतं आणि ब्लड प्रत्येक ठिकाणी पोहोचतं. जिथे जिथे मग ब्लड पोहोचत नाही तिथे प्रॉब्लेम होतो. जर आपण एकाच ठिकाणी बसून राहिलो तर मग कसं होतं की काही ठिकाणी पायांकडे जाणार नाही, मेंदूकडे सर्क्युलेशन व्यवस्थित जाणार नाही किंवा कमी होतं. तर त्यामुळे मग प्रॉब्लेम होतात. तुम्ही बघत असाल काही लोकांना खूप बसल्यामुळे पायाला सूज येते, कारण ते एका जागी मग कुठेतरी ते फ्लुइड जमा झालेलं आहे. तर जेव्हा म्हणजे सर्क्युलेशन होत नाही. आपण जेव्हा एक्सरसाइज करतो, पळायला जातो, आपलं हार्टबीट फास्ट, म्हणजे ब्लड जे आहे खूप फास्ट पंप केलं जातं आणि ते सर्क्युलेशन हेड टू टो पर्यंत व्यवस्थित होतं. बॉडीतले टॉक्सिन्स बरोबर बाहेर फेकले जातात आणि बॉडीकडे बरोबर सिग्नल्स पण जातात की तुम्हाला कुठले आता हॉर्मोन्स बनवायचे आहेत. म्हणजे हे सगळं सिग्नलिंग प्रोसेस आता ती व्यवस्थित होते. म्हणून सगळ्यात इफेक्टिव्ह वे आहे की एक्सरसाइज करणं. दुसरं आहे हेल्दी खाणं. होईल तेवढं होममेड फूडच असलं पाहिजे. बाहेरचं कमी केलं पाहिजे. आता तुम्ही वीकली एकदा किंवा दोनदा खात असाल तर आता ते 15 दिवसावर आणा, हळूहळू महिन्यातून एकदा. आणि तिसरं मी म्हणेन सगळ्यात जी खराब गोष्ट आहे आणि त्याला पॉयझन आता सगळ्यांनाच म्हटलं म्हणजे माहितीच आहे त्याला पॉयझनच म्हणतात, ते म्हणजे साखर. व्हाईट शुगर जी आहे ती कमी करणं किंवा बंद करणं. त्याचे फायदे तर होत नाहीत. खूप जणांना असं वाटतं साखरेची गरज आपल्याला आहेच तर त्यामुळे बंद का करावी. पण साखर आपल्याला प्रत्येक म्हणजे फूड मधनं मिळते. जरी तुम्ही भाज्या जरी खात असाल त्यातून पण साखर आपल्याला मिळत असते. तर सफिशियंट साखर आपल्याला प्रत्येक तुम्ही भाकरी खाता किंवा भात खाता, चपाती खाता, ह्यामधनं पण साखर मिळतच असते. ऍडिशनल शुगरची गरज नाही आपल्याला. त्यामुळे साखर कमीत कमी घेणं किंवा बंद करणं. भारतीय पद्धतीचं जेवण ज्याच्यामध्ये प्रोटीन्सकडे लक्ष दिलं जात नाही. आपण आपलं म्हणजे चपात्या, भाकरी, पोळी ह्याचं प्रमाण खूप जास्त असतं आणि भाज्या खूपच कमी असतात. आपण किती प्रोटीन्स घेतो याच्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे सफिशियंट प्रोटीन घेणं, जेवढं ऍटलिस्ट गरजेचं आहे तेवढं प्रोटीन्स घेणे. हेल्दी फॅट्स, म्हणजे फॅट्स बद्दल पण एक मिथ आहे की लोकांना वाटतं मी फॅट्स खाल्ले तर माझं वजन वाढेल. अजिबात असं नाहीये. आपल्या स्किनसाठी, आपल्या हॉर्मोनसाठी फॅट्स गरजेचे आहेत. जे लोक कमी फॅट्स घेतात त्यांची स्किन पहिला अफेक्ट होते आणि आपल्या स्किनच्या खाली एक लेअर फॅटचीच असते आणि ती जेवढं फॅटची लेअर प्रॉपर आहे त्याच्यावर आपल्या स्किनची हेल्थ पण डिफाईन केली जाते. आणि जे काही शुगर आहे ती युटिलाइज नाही झाली तर ती फॅटमध्ये कन्वर्ट होते. म्हणजे वजन वाढण्याचं मेजर कारण तर शुगर आहे, फॅट्स नाहीये. त्यामुळे हेल्दी फॅट्स घेणं, मग ते नट्स, सीड्स, फिश आहेत ह्या मार्फत घेऊ शकता. तूप आहे. जे लास्ट जे आहे सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे स्ट्रेस कमी करणं. स्ट्रेस कमी करणं असं बोलून होत नाही की तुम्ही स्ट्रेस कमी घ्या, असं होत नाही. कारण एन्व्हायरमेंट आपल्या बाजूबाजूला स्ट्रेस ऑलरेडी आहेच. तर त्याला मॅनेज कसं करायचं, म्हणजे त्या गोष्टीला आपल्याला अफेक्ट होऊ न देणं हे आपल्याला बघायला पाहिजे. आणि ह्या गोष्टी प्रूव्हन आहेत की तुम्ही वॉकला गेलात तरी स्ट्रेस तुमचा कमी होऊ शकतो. तुम्ही मेडिटेशन केलं आणि ह्याला 5 ते 10 मिनिटं लागतात. प्रत्येकाने आपल्यासाठी तेवढा वेळ काढला पाहिजे. तर थोडं योगा, मेडिटेशन आणि वॉक ह्या काही गोष्टींनी डेफिनेटली स्ट्रेस कमी होतो. आणि अजून एक आहे की स्ट्रेस कमी करण्यासाठी फ्रेंड्स असले पाहिजेत. आपण त्या गोष्टी डिस्कस केल्या पाहिजेत. बरेच लोक म्हणजे महिला स्पेशली की शेअर करत नाही, काही गोष्टी आतल्या आतच ठेवतात आणि ते सगळं पाईलअप होतं आणि त्यानंतर आजार होतात. जसं मी थायरॉइड बद्दल म्हणाले, मॅक्सिमम महिलांना म्हणजे कुठल्या तरी स्ट्रेसफुल इव्हेंट नंतर थायरॉइड झालेला आहे किंवा ते खूप महिन्याचा स्ट्रेस किंवा खूप दिवसांचा स्ट्रेस आतमध्ये जमा झालाय, कुठे काही एक्सप्रेसच नाही केलं, तर त्यामुळे डेफिनेटली म्हणजे हे आजार होतात. तर स्ट्रेस कमी करणं, हेल्दी खाणं, एक्सरसाइज करणं, ह्या सिम्पल गोष्टी आपण फॉलो करू शकतो. त्यानेच आपण आजार बरे करू शकतो. म्हणजे ऍक्च्युअली मेडिसिनची गरज नसते आपल्या बॉडीला. आणि मी म्हणेन की आपली बॉडी आपल्याला बऱ्याच लेवल पर्यंत सपोर्ट करते. बरेच असे आजार आहेत की डायबिटीस पण अगदी खूप म्हणजे एक्सटेन्सिव्ह असेल तरी पण आपण तिथून पण रिव्हर्स करू शकतो. पीसीओडी रिव्हर्स करू शकतो, थायरॉइड हा आजार रिव्हर्स करू शकतो. असे बरेच आजार आहेत ते सांगितले जातात की आता ते काही बरे होणार नाही, पण असं नाहीये. तुम्ही हेल्दी लाईफस्टाईलने त्या गोष्टी रिव्हर्स नक्कीच करू शकता. आता आपण खूप वेळ सगळ्या गोष्टी बोललोय, पण मला आता जाणून घ्यायचं की अशा कुठल्या 5 गोष्टी आहेत का की ज्या
केल्यानंतर तुमचे पिरियड नियमित येतील का, तुमचे मासिक पाळी नियमित येऊ शकते? पहिलं तर तेच आपण एक्सरसाइज बद्दल बोललो. म्हणजे कुठल्या पण फॉर्मची एक एक्सरसाइज, ओके, शुगर आणि प्रोसेस फूड्स जे आहेत, म्हणजे पॅकेटमध्ये जे काही फूड्स येतात ते कमीत कमी घेणं, चांगले फॅट्स आणि प्रोटीन्स हे आपल्या आहारामध्ये असलेच पाहिजेत. ह्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजेत. आणि लास्ट जे आहे ते म्हणजे स्ट्रेस कमी करणं. त्याच्यासाठी योगा आहे, मेडिटेशन आहे, वॉक आहे, किंवा आपले फ्रेंड्स असले पाहिजेत, त्यांच्याशी आपण जे डिस्कशन करून आपण बेसिकली स्ट्रेस त्याच्यामध्ये कमी करू शकतो. तर अशा पण ज्या काही सिम्पल गोष्टी पण फॉलो केल्या तर त्यामध्ये नक्कीच आपण म्हणजे पिरियड जे रेग्युलर येण्यासाठी त्याची मदत होईल. आताच्या आहे त्याच्यापेक्षा एक बेटर फीज तुम्ही नक्कीच एक्सपिरियन्स करू शकता. हो, कारण पिरियडमध्ये जे काही त्रास पण जो महिलांना होतो ना, PMS होतं, चिडचिड होते, सगळ्याच गोष्टी आपण त्याच्यामध्ये जर एक्सरसाइज हे प्रूव्हन वे आहे की एक्सरसाइज जर तुम्ही रेग्युलर करत असाल, आठवड्यातून भले 3 वेळा असू दे, पण अगदी टॉपवर मी म्हणेन तर एक्सरसाइज आहे. एक्सरसाइज रेग्युलर केल्यावर बऱ्याच गोष्टी नियंत्रणात येतात. आणि ते एक्सरसाइज आहे पर्टिक्युलरली घरातली कामं नाही. हे असलं पाहिजे, कारण बऱ्याच जणांना वाटतं मी घरामध्ये भरपूर कामं करते त्याच्यामुळे मला एक्सरसाइजची गरज नाहीये, पण असं नाही. नक्कीच. ज्यांनाही जर असे पिरियड रिलेटेड ऍक्च्युअली काही प्रॉब्लेम असतील आणि डॉक्टरांकडे म्हणजे त्यांना असं वाटत असेल की मी जाऊन कसं डिस्कस करू, मी इंस्टाग्रामवर बऱ्याच जणांना ह्याचा रिप्लाय करत असते. कोणालाही जर असे काही क्वेश्चन्स असतील आणि त्याच्याबद्दल काही आन्सर हवे असतील तर ते नक्कीच मला म्हणजे इंस्टाग्रामवर DM करू शकतात. जिकडे जेवढं होईल तेवढा DMला मी रिप्लाय करायचा प्रयत्न करते. थँक्यू मॅम, तुम्ही आलात आमच्यासोबत, गप्पा मारलात आणि आम्हाला बऱ्याचशा अशा गोष्टी सांगितल्यात, जसं की पिरियडचे आजार काय असतात आणि त्याच्यातून कसं स्वतःला बेटर केलं पाहिजे, आणि असे बरेचसे मिसकन्सेप्ट होते त्या आजारांबद्दल ज्यावर तुम्ही बोललात, आणि नक्कीच त्यांचा दर्शकांना फायदा होईल. त्याचबरोबर तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्हालाही कुठले क्वेश्चन्स असतील किंवा कुठल्या अजून जाणून घ्यायचं असेल PCOD, PCOS आणि याच्याशी रिलेटेड काही गोष्टींबद्दल, तर नक्कीच कमेंट करा. आपण त्यातल्या जास्तीत जास्त कमेंटला आन्सर द्यायचा प्रयत्न करूयात. त्याचबरोबर तुम्हाला अजून पुढच्या पॉडकास्टमध्ये असे कुठले नवीन टॉपिक ऐकायला आवडतील हे सांगायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद मलाही बोलवल्याबद्दल.